गाईज मी जादूचं पाणी तयार केलेलं आहे, तिकीट घालून चालले आता. पण आमचं दोन्ही पण फ्लॉप झालं. मम्मीने मला सांगितलं असंच राहायचं मस्त घरात, पण गॉगल वगैरे घालून घरात. मला म्हणजे काढायचंच नाही आता गॉगल बर का. आणि आम्ही चाललोय सनफ्लॉवर खेती शोधायला कारण. आणि आता आम्ही चाललोय मंदिरात शिवरेच्या. तर मी वेस्ट म्हणजे ट्रेडिशनल नाही ड्रेस घातला, तिने घातलाय ट्रेडिशनल. माझ्याकडे ट्रेडिशनल ड्रेसच नाही, तिने माझा घातलाय. आणि मम्मीने पण ट्रेडिशनल ड्रेस घातला. आम्ही चाललोय ट्रिप्सी, तिघी जणी चाललोय. या ना इकडं. आणि आम्ही सनफ्लॉवर शेतात जाणार आहे. तर आम्हाला भेटलंच, सुकलेलं नकोय आम्हाला, असं चांगलं ताज्या तावाने भेटलं ना तर आम्ही फोटो काढणार आहे. त्यामुळे मग मी हा ड्रेस घातला, मस्त जीन्स घातली खाली. आणि माझ्या मम्मीने ड्रेस घातलाय कारण की गाडीवर बसायचं यार, नाहीतर पप्पा बाहेर गेलेत आणि आम्ही चाललोय. देवीला पण जाऊन येणार तसंच, आणि शिवरीला पण. आता इथं भरपूर सूर्यफुलाची शेती आहे. एक आहे पण ते सगळे असे सूर्यफूल म्हणजे सुकले असतात. हा, आता त्यांचे वाढ झालेली आहे ना, त्याच्यामुळे पूर्ण झालं की ते हे करतात. आता मानच टाकतात बाई. चला मग बाय चान्स भेटलं तर माझा ड्रेस वाया जाईल तर चाललंय, नाही तर मी जाऊ बडे. हा ना, मला सनफ्लॉवर मध्ये फोटो काढायचे, त्यामुळे मी आता तसा ड्रेस घातलाय. नाहीतर मग मी ट्रेडिशनल ड्रेस घालणार होते. आणि चला आता मी गाडी काढते. सूर्यफुलाच्या शेतात. आणि हे बघा सगळे सूर्यफूल हे झालेत, काढायला आलेत म्हणजे हे झाले त्यांच्या, आता बिया काढतील त्यांच्या आता. जांभळी फुलं पण आहेत ह्याच्यात. हो, ही वाली ना. इतकं सुंदर शेत आहे, आम्ही खूप लेट केलं यायला. तिकडे तर किती मस्त होते बघ ना, असलं मस्त वाटलं असतं ना हे. उंच उंच. मम्मी तिला असते तर एक 8 दिवस तरी आधी यायला पाहिजे. इथंच एक आहे फुल तोडायचं. सनफ्लॉवर घेऊन असं फोटो तरी काढू. किती सुंदर वाटलं असं ना इथं. अगो एवढं मी इमॅजिन करते, किती छान वाटलं असं. माझा आउटफिट बघा गाईज. मम्मीने तो आकांक्षाने आउटफिट पण सगळं घालून. आम्ही खूप लेट केला, पण आपली चुकी आहे, जाऊ दे आता. जाऊन दे, आपण दुसऱ्या सूर्यफुलात जाऊ. दुसऱ्या ना, आता संपले, सीझनच संपला. आहे तिकडे ते आपण परवा बघितलं, त्याला पण किती गाईज आम्ही आता एकच फुल भेटलं आम्हाला. साकुर्डे इथं आलेलं आहे. हे छोटस तळ आहे बघा, आणि तळ्याच्या इथं आम्ही पावसाचं पाणी साठलेले फोटो काढलेत. आणि गाईज मी कशी दिसते, लगेचच मी लाल पडलेली आहे बघा. खूप छान मस्त जोक मारा रे, या हस रे हलकट हस. माझी मम्मी ती एकाच फुलावर शायनिंग मारते. फुल पकडायचं. हे बघा गाईज, ह्या फुलाने आम्हाला एवढी साथ दिली, मस्त फोटो आले. असं वाटते सूर्यफुलाच्या शेतीमध्येच आम्ही उभा आहे. आणि आम्ही आता फोटो काढले आणि तसंच इथं पाण्याच्या इथं चांगलं वाटलं म्हणून आलो. तर काय ऊन तिकडून येत आहे त्याच्यामुळं दिसत नाही. थांब जरा, ऊन तिकडून येत आहे म्हणून आहे ना दिसतच नाहीये काय. फोटोज वगैरे पण थोडेसे हे चाले. मला असं वाटतंय थोडं मावळलंय ना, छान वाटेल अजून का सूर्य. मम्मी तिकडून रोड नाहीये. गाईज पोरं जमलीत माझे युट्यूबचे सबस्क्रायबर गाईज, थँक्यू गाईज. तर आता आम्ही चाललोय
दाखव ना पोरं जमलीत माझ्यासाठी. त्यांची शाळा सुटली म्हणून तिथे आलेत ते. नाही काय दिदी धर गं. आणि हेच ते फूल ज्याच्यावर आकांक्षाने पूर्ण शायनिंग केली. जाऊ द्या. आम्ही 21 तारीखला ना. हां आणि त्या दीदीने बघितलं नाही, मग आम्ही इथं चालतो साकुर्डीला. तर मग म्हणलं चला दीदीला पण दाखवून येऊ मंदिर कसं आहे. आणि इथं पुतळे वगैरे खूप मस्त मस्त आहे तिथं बघण्यासारखं आहे. असं कुठंच नसेल मला तर असं वाटतं. एंट्रन्स मस्त आहे. चलो तर चला आता व्ह्यू छान वाटतं. मस्त वाटतं. आणि आता आहे ना हे ऊन आहे पण आम्हाला काय असं एवढं हे उन्हाचा त्रास नाही होतं. मस्त उलट फोटो आहे. हा ढग बघ इथं बघ पक्षी झाले. पक्ष्यांच्या धावा पाणी वाटतंय. पक्ष्यांच्या धावा चालल्या वाटते ना. ढग ढग. आणि आमची मम्मी बघा. ओ माय गॉड सिंह. चला जाऊ का आम्ही आतमध्ये. अरे इथं पण आहे. मस्तपैकी. आणि दाखवलं तुम्हाला नंतर तो वर पण आहे स्वामी समर्थ. हे समर्थ आहे. तो घोडा खरा आहे का खोटा आहे? खरं आहे. का असा स्टॅच्यू झालाय? स्टॅच्यू काय झालाय? खोटा आहे. खरं आहे. डोळे चिमकवते बघ. नाही हे बघा हल्ला नसता काय. बघ ना मम्मी तो बघतोय. तो चल 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 गाईस तिथं घोडा आहे. आणि तो आम्हाला आमचा आवाज ऐकून एकदम स्टॉप झाला. आणि मम्मी गेली तिकडे. आता आम्हाला वाटते भीती. चल ना इकडून जाऊ. हे का असं टाकले? हे झाडे लावतात तिथे त्याच्यात काय काय मस्त आहे ना. इथं कोण नाही आहे का? हा काय इथं घर आहे पण ते पण बंद आहे आज. आम्हीच इथं कोरफडला आमच्या इथं माझ्या फुलं आली. मला तर भीतीच वाटली बाई. मी आले. हे बघ हे किती पाणी बघ किती छान. रामदास स्वामी आहेत का? चला ते घोडा बघ बाई कुठं आले. गाईज मस्त आम्ही दर्शन घेतले पण लॉक आहे. आणि जास्वंदाची फुलं बघा ना किती सुंदर वाहिलेत. मस्त सजवले. आणि गाईज इथे ना तो घोडा अजून बघतोय आमच्याकडं. चला आपलं निघा. नको बाई मम्मी मला तेवढं दमच लागेल. डेंजर. हा ना असं त्याने हा आवाज दिला ना मी तर घाबरूनच गेले बाई. बघ इथं. दीदी तुला कसं वाटलं? मस्त पण आणि तिथे तो घोडा आहे ना मी लक्ष ठेवून दे बाबा. आणि हे बुबू काय नाही करत. ते बसले छानपैकी. आणि मला तर किती गरम झालं कारण की ना तो घोडा बघायला लागला ना जेव्हा तेव्हा मी ना अशी पळतच सुटले तिकडे मोठ्या मोठ्या पायऱ्यावरनं. पूर्ण मला लाल लाल झाले. पूर्ण ब्लश आले. तर चला आता आम्ही निघतो. मम्मीचे पण फोटो झालेत. आणि मला खूप भीती वाटते बाबा. चला पटकन खाली. हा खाली थांबू गेटच्या बाहेर कारण की ना तो घोडा आहे ना त्याच्याशी आपण शर्यत नाही लावू शकत बाबा. मी तर एवढं पळूच नाही शकत. हा अगं तिकडे नाही आहे तिथे रोड. इथून चल खाली. अगं शंकराच्या इथं चल चल. मम्मी आता येते मागून हळूहळू. मी पण हळूहळू चालते. मग पाळले दुखते. आणि ना आपल्या सगळ्यांना उडवलं असतं. हा ना बाबा मला तर लई भीती वाटली. आणि ना हे कुठे गेलेत काय माहिती. म्हणजे इथले कोण नाहीये. आम्ही फक्त बचाव पण वळू नाही शकत आम्ही इथं.
मस्त आता सनसेट होणार आहे. आता किती वाजले? 5:30 वाजलेत. अजून आहे ना अर्धा तास जरी इथं बसतं ना खूप छान वाटणार आहे का नाही दीदी? आणि माझ्या मम्मीला पण छान वाटलं आज बाहेर पडली तर, नाही तर घरी असलं की सारखं दुखण्याकडे लक्ष जातं. त्यामुळं आली का? तुला कसं वाटलं? छान वाटलं का? तिथं शंकराची तिथं काढ माझा, आता मी उभा राहते तिथं खाली. आता हिचे फोटो काढून घेते मी. दीदीचे ह्यांचे फोटो काढते. कुठं वर नाही जागा तिकडे जायला दीदी. वर कुठं पण तिथं आपण दिसणार पण आहे असं तरी दिसतोय छान. काय झाडं लावलं ते काढतात आम्ही फोटो. चलो गाईज इथं फुलं तोडतात. आणि इथं बघा ना केळी लागली तिथं, किती सुंदर वाटतंय केळी. ना 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 ना. वाव पडली दीदी. चलो आता आम्ही निघतो, आम्हाला शिवरीला पण जायचं अजून. कुठे आपली गाडी? काय तिकडं. तर चलो. चावी दे तिला. आणती का ती? आण वळवून. जा आणखी बावळे. मम्मी तिला सांग ना वळव. कधी तू खाली तिकडे नाही काय वळव जा. तर तिकीट तरी कसले राव. चला लवकर जावा घरी. अगं तिकीट तर ठेव ना, जा ना. हे जा आकडे पळ. फुलं लावायला काय नाही. तर गाईज मी एवढी सुंदर वाटते ना. माझ्याकडे नाही. पडेल कुठे तरी फुल. छान आहे फुल. यार मी आज खूपच सुंदर दिसते. खुद की तारीफ करो. येस मी आल्यावरच बघितलं सोन साफ आहे. वो घे ना, इथं आहे ना. ओ माय गॉड व्हेरी डिफिकल्ट. क्लिप आहे का ग एखादा गाडीत? डिक्कीत बघ. हे हे ह्याला वास पण नाही चाफ्याचा. नाही चाफा नाही. चाफा नाहीये. चाफ्यासारखंच वाटतंय ना पण हे गाईज हे साफ आहे का सांगा, पण वास नाही येते चाफ्यासारखा. हिला डिक्की पण ओपन नाही होता. मी तुम्हाला लाईव्ह डेमो दाखवते. हिला चिकनगुन्या असून मी गाडी चालवते. बघा आता बघा. हां आता दोघी पण ट्राय करतात. आता शिक ओपन. आणि सूर्यफूल आम्ही घेऊन चालले. सुकलं जाऊन द्या आता काय. अगदी क्लिप आहे का बघती एखादा. असं आमच्या डिक्कीत खूप सामान असतं. काय काय नसणार. पप्पाने काढलंय परवा सगळं. पैसे तर भरपूर आहेत. नसेल मम्मी नसेल. जाऊ दे फुल नंतर लावून पडेल उगाच. चलो आता आम्ही चाललेलो आहे. काय नाही जाते. आता आम्ही चाललोय शिवरीला. त्यासाठी खरं आम्ही आलो होतो, पण आमचं 2 स्पॉट झाले. एक तर काय मी धरलेलं आहे. चलो आम्ही असं दोघी, मी वेगळ्या ह्यानी ड्रेस घातला होता आणि आकांक्षाने वेगळ्या ह्यानी ड्रेस घातला होता. मी जॅकेट घालून चालले आता. पण आमचं दोन्ही पण फ्लॉप झालं. मला असा मस्त ये मौसम का जागाच नाही राव महाग घोडा. मग आता एकदम हलू नको अजिबात. तू थोडी जरी व्हायबल झाली ना गाडी, व्हायबल होती. तुम्ही तोपर्यंत व्ह्यू एन्जॉय करा. आणि इकडं कसं कुत्री बित्री लय डेंजर आहेत. आणि अशा मला संध्याकाळ चालवायला खेडेगावातले मला भीती वाटते बाई. तर आता 2 बैल आले होते डेंजर. नाही भीती वाटते म्हणजे ना. हा त्यांना पण अंदाज नसतो, आपल्याला पण अंदाज येत नाही. नवीन माणसं असतात म्हणून. आता पण 2 कुत्री मम्मीच्या अंगावर भुंकली. मम्मी हालू नको. आमची मम्मी एवढी चुळबुळ करते ना.
एक बघते छान आहे त्याला पण दुकान गाईज मी जादूचं पाणी तयार केलेलं आहे इकडून घ्या. आणि ना ह्याच्यात आहे ना नुसतं पाण्यात मी असं बुडवलं तर हे असं निघलं. एवढं घाण भांड होतं ना. हे आमचं नाही भांड पण मी त्यांचं चमकवलं. मला वाटलं आपलं आणि ना हो का हे नुसतं असं आहे ना फिरवलं ना तरी निघतंय बघा डायरेक्ट. आता इथं आहे ना मी आतमध्ये पाणी टाकलेलं तर इथं एक असं लगेच वन पडते बघा. दिसला का? अजून एक दाखवणार आहे ते काहीतरी मला कळशीचं. हा अगं बघू आपण हे निघतंय का नाही निघणार. मला असं निघलं का हे नाही. मला हेच घास नाही काळं काळं ते एवढं पण काळ नाही निघत का? ते सायट्रिक ऍसिड आपल्याकडे कमी आहे ना. मी थोडंसंच टाकलंय. जादूचं पाणी आपल्याकडे वर आहे ना. हे दाखवायचं ना आता. पण मला थोडंसं अजून पाहिजे. जवळची मांडी आणि पण यंत्र का नाही दाखवलं? हो निघलं डायरेक्ट. लगेच फरक पडतोय असं वाटतं. कलई दिलेली आणि यंत्र आहे ना आमच्याकडे देवाचं काहीतरी काय बाप्पा ते हा. तर ते मी ना डायरेक्ट त्याच्यावरचं अक्षरच दिसायला लागलं. नुसतं असं फिरवलं ना तरी निघतं. निघलं का? निघले का? जादूचं पाणी तयार केलंय मी. मला तर खूप आनंद होतोय. मी बाप्पांना म्हणलं अजून भांडे द्या काढून मी घासून. तुमच्याकडे जरी भांडी असेल ते इथं आणून द्या. आकांक्षा घासत नाही. मी त्यांना सांगते ना कसं भांडी घासायची. हॅक अगं माझ्याकडे ना सायट्रिक ऍसिड कमी होतं ना त्याच्यामुळे झालं मला. आता बघा ह्याच्यात टाकते बघा. हे किती घाणे भांड. आता तुम्हाला बिफोर आणि आफ्टर दाखवते. हो का? आतमध्ये बघा निघलं का? हा आता बघा सगळं निघतंय. आता बघा सगळं निघतंय. हो का? दिसतंय का फरक आता? हे बघ कसं होतं. कसं होतं बिफोर आफ्टर बघा. काळं काळं होतं का नाही पूर्ण. तर डायरेक्ट आता गोरच झालं बघा ते. तरी माझ्याकडे जास्त पाणी नाही. एवढ्याच पाण्यात किती भांडी निघली बघा. नाही एवढं नाही. ते पाणी ते लागलं पाहिजे ना. ते असंच ठेवते म्हणजे ते काळं आहे ना साईडचं सगळं जाईल. हे बघा कसं काय सगळं काळं निघलं. तुम्ही बघितलं असेल बिफोर आफ्टर. पप्पा माझं पाणी वाजायला ना. पप्पा माझे बघा बघा सगळं निघलं. कसं काय घासायची पण जरूरत नाही. एकदम हात आहे ना आपले कसे व्हाईट व्हाईट होऊन जातात. माझे तर खूप घाण होतात हात. आणि हे लगेचच निघले बघा. कसं वाटते तुम्हाला आयडिया? ही छान आहे. थँक्यू. आता मी सांगते हा ह्याच्यात. तर हे जादूचं पाणी मी तयार कसं केलं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल आणि अशा नवीन नवीन ट्रिक शिकायच्या असतील तर नक्की कमेंट करा. मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये लाईव्ह डेमो प्लस हे पाणी कसं तयार करायचं हे पण नक्की सांगेल. फक्त कमेंट करा मला. आम्ही दोघी पण वनस्थळी शाळेत 1ली ते 4थी होतो. तिथल्या प्रिन्सिपलची देवळात अचानक भेट झाली. खूप छान वाटलं आणि त्या मॅडम आम्हाला अजून पण ओळखतात. खूप छान वाटतं. तर
तर गाईज आता आहे डे 3 आणि आज आहे ग्रे कलर आणि आम्ही ग्रे कलर माझा अवतार किती छान झालं ना. आणि ग्रे कलर आज ग्रे कलर आहे तर आम्ही ग्रे घातलं होतं. हिने पण ग्रे अँड रेड. माझं व्हाईट अँड ग्रे आहे. अम्ब्रेला आहे ड्रेस माझा. तर आहे ना आम्ही गेलतो जानुबाई मंदिरात. रोज जातोय संध्याकाळचं रोज जातोय आम्ही. आणि आम्ही आता ना भरपूर काय खायला घेऊन आलेलो आहे. मी तुम्हाला म्हणलं ना हे खूप खातात, खूप लागतं त्यांना खायला. तर ना मी क्लिप घेतली तिथं तर तुम्ही बघितली असेल ती. उपासाचं सगळं साहित्य आम्ही वर्षातून एकदाच त्या दुकानात जातो. आणि आम्ही मस्त एवढी पिशवी भरून आणलेली. ह्याच्यातलं काढले वाटत मी काहीतरी ना डोस्याचं पीठ काढले. आणि आईचं डोस्याचं पीठ आता भेटलेलं म्हणजे इन्स्टंट तव्यावर टाकायचं डायरेक्ट. दुकानवाल्यांचीच केलं असते. हे घ्या ते घ्या, हे छान आले नवीन आले मग ते आपल्याला. आणि आम्ही बोगद्यात जाणार होतो ते ना काय म्हणतात देखावा केलाय त्या कुठल्या मंदिरात दुर्गा माता मंडळात. तर आहे ना तिथं आम्ही एवढं वेळ थांबलो. नाण्याला घेऊन गेलो आम्ही. तर आम्ही किती वेळ थांबलो 10 मिनिटं थांबलो पण लाईटच नाही आली. आता पण लाईट नाही आहे आमच्याकडं. चार्जिंगवर चाललंय लॉग. तर चलो गोतिलो गोतिलो गोतिलो. आणि माझं गेट रेडी विथ मी बघायला विसरू नका इंस्टावर. जादूगार येणारे. हा आणि तिकडे जादूगार येणारे आणि तिकडच्या मंडळात मंगळागौर आहे. तर बघू गेले तर जाईल नाही तर नाही. उद्या आम्ही लवकरच जाऊन येणार आहे कारण की 6 वाजता बिग बॉस चालू होणार आहे. आम्ही आता ना SP कॉलेजमध्ये आलो आहे आणि आमचं इथं शूट झालं होतं यार. आमच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. वेबसिरीजचं शूट इथं झालं होतं. ज्यांना कोणाला माहिती होतं माझी वेबसिरीज तर ती इथं शूट झाली होती. आणि हेच ते ग्राउंड मस्त आहे SP कॉलेज. तर इथे पप्पा शिवरीच्या मंदिरात गेले होते. त्यांनी इथं थोडीशी क्लिप घेतली आहे आणि मंदिर पण दाखवतात आहेत. आणि ह्यानंतर मम्मी पप्पा दोघे पण इथे रानमळ्याची देवीला पण पाया पडायला गेलते. तर त्याच्या क्लिप पुढे बघा. हे तुकाईचं मंदिर आहे. खूप जुनं आहे. आम्ही दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण आलेलो आहे. नवरात्र उत्सवात दरवर्षी येतोच आम्ही. रानमळ्यात तुकाई देवी खूप छान आहे. तुम्ही पण या. आणि प्रसन्न वाटतं त्या देवीला बघून. अगदी छान वाटतं. जेजुरी पासून एक 5-10 किलोमीटर असेल. हा 5 किलोमीटर असेल. खूप छान आहे तुकाई मंदिर रानमळ्यातली. नक्की भेट द्या तुम्ही. हा आता आम्ही जानुबाईला जाणार आहे तसंच घरी. हे आहे जेजुरीच्या स्टँडचं काम. अजून प्रोसेसमध्ये आहे पण जेव्हा होईल तेव्हा मी नक्की ब्लॉगमध्ये दाखवेल. खूप छान होणार आहे. आणि पुढे पण बारामतीचं स्टँड आहे. इतकं छान बारामतीचं पण स्टँड केलं आहे. त्याची पण पप्पांनी थोडीशी क्लिप काढून आणलेली आहे बघा. नंतर पप्पा राशीनला म्हणजेच आमच्या गावाला पण गेले होते. तर पप्पा राशीनला गेले आणि देवीच्या देवळात जाणार नाही असं होणारच नाही. तर देवीच्या देवळातून पप्पांनी छोट्याशा क्लिप पण काढून आणल्यात. त्या पण हे तर ॲड केल्यात. तर तुम्ही त्या पण दर्शन घेऊ शकता. तिसरी वेळ आहे.